त्यांशिया चरणामागे दंडवत ज्यांचे धनवित्त पांडुरंग तेथे माझा जीव पावला विसावा म्हणून हवा भरलुसे चरणशे रज लावीन कपाळा जी पदे रावळा सोयी जाते आणि कथे भाग्य इथे पुरवंडी करोन्या सांडी इंद्रायसी वैष्णवांचे घरी देवाची वसते विश्वास हा चित्ते राहिलोसे सर्व भावे तेथे माझा जीव पावला विसावा म्हणून हवा भरलोसे तुका म्हणे सखे हरीचे जे दास तुका म्हणे सखे हरीचे जे दास आता पुढे आस दुजी नाही तेथे माझा जीव पावला विसावा म्हणून हवा भरलोसे पांडुरंगा करू प्रसन्न पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथमा नमन हरे करुणा संतानी हरे करुणा संतानी प्रसादाने 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 सद्गुरुदास तुका माझे सद्गुरुदास तुका माझे सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदे श्री शरण श्री गुरुचे ते नमस्कारू आता काय माझी वाणी मानेल संतांचे रंगव चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या विठ्ठल विठ्ठल त्यांशिया चरणा माझे दंडवत ज्यांचे धनवित्त पांडुरंग तेथे माझा जीव पावला विसावा म्हणून हवा भरलुसे अनंत कृपासागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबार आहे श्री क्षेत्र आळंदी ज्ञानोबारांच्या शरणाला कुटी कुटी वंदन करून नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदनीशमालंबी वल्लभं आज या ठिकाणी वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद श्री सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेमध्ये परमपूज्य गुरुवर्य शांती ब्रह्म बाबा परंपरेमध्ये असं आहे की नाव घेऊ नये म्हणून फक्त बाबा हा शब्द उच्चारतो यांच्या 93 क्रमांकाच्या आदिष्ट चिंतनाच्या निमित्ताने आजची चिंतन सेवा आहे वारकरी शिक्षण संस्था सद्गुरु जोग महाराजांनी स्थापन करून बरोबर 107 वर्ष होऊन गेले आणि ते निर्विघ्नपणाने आपली वाटचाल करते विद्यमान काळातली विश्वस्त मंडळी आणि सर्व जीव लावून संस्थेच्या कार्यामध्ये कार्यरत आहेत पण आम्हा सर्वांना आशीर्वाद फक्त बाबांचा तेव्हा अशा एका महापुरुषाच्या अभिष्ट चिंतना करता अर्थात आता अभिष्ट चिंतन हा जो शब्द आहे तो थोडासा विरोधात जर आपण विचार केला तर अनिष्ट चिंतनाचा नाश व्हावा याकरता अधिष्ट चिंतन आणि मानवी जीवनामध्ये ही शक्ती आहे की तो आपल्या अंतःकरणातल्या भावना शक्ती इतराला समर्पण करू शकतो इतिहासामध्ये आपल्याला माहित आहे ययाती नावाचा राजा मरणासन्न अवस्थेमध्ये असताना आणि तो असंतुष्ट पाहिल्यानंतर मुलाने सांगितलं बाबा असंतुष्ट का? सांगितलं बाळा माझ्या मनाची तृप्ती झाली नाही
आणि मुलाने आपलं 100 वर्षाचं आयुष्य दिलं बापाला. अर्थात ही पद्धती आणि ही शक्ती देण्याची आहे. महापुरुषाच्या आणि अनेक सज्जनांच्या माध्यमातून जेव्हा एखादी शक्ती येते ती प्रारब्धावर सुद्धा मात करते. पण बाबा मुळात स्वयंभू आहे. फक्त आपल्या अंतःकरणातल्या भावना बाबांच्या बाबतीमध्ये प्रगट करण्याचा हा दिवस आहे. बाबांचा जन्म नागपूर जिल्ह्यात नरखेड गावी झाला. मी म्हणत असतो की नरखेड गाव नाव प्रसिद्ध आणि योग्य आहे. तिथे बऱ्याच नरांचा जन्म झाला. आमची बाबा अमृत महाराज, पांडुरंग महाराज वैद्य, मोठे बाबा, बोधे बाबा, ही सगळी मंडळी त्या गावात जन्माला आलेली. ते धन्य अशा प्रकारची भूमी आहे. त्या भूमीला वर्णन करून बाबांच्या बाबतीमध्ये ज्यांनी आम्हाला काही शिकवलंय आणि ज्यांच्या मार्गदर्शनात आम्ही परमार्थाची वाटचाल करतोय, ज्यांना आम्ही आमच्या जीवनामध्ये आदर्श मानतोय, त्यांच्या अभिष्ट चिंतनाचा सोहळा आहे. आणि अभिष्ट चिंतनाचे यजमान महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे निवृत्ती महाराज, ज्यांच्या कीर्तनाची आवड सर्व क्षेत्रातल्या लोकांना आहे, असे त्यांच्या यजमान संबंधातून आणि अशा प्रकारचा हा आजचा सोहळा आहे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये ज्ञान, त्याग, शांती आणि प्रेम या 4 तत्वाची अत्यंत आवश्यकता असते. पहिल्यांदा ज्ञान हवंय. ते ज्ञान अनेक प्रकारच्या अज्ञानाचा नाश करतं आणि सद्वस्तूचं मार्गदर्शन करतं. अशा प्रकारचं ज्ञान हवंय. पण त्या ज्ञानाचा आपल्या जीवनात अनुभव घेण्याकरता त्याग लागतो. त्याग. आपल्या शाळेमध्ये 2 गोष्टी असतात ना, थेरी आणि प्रॅक्टिकल. काही सिद्धांत पुस्तकामध्ये सांगितलेले असतात विज्ञानाचे, पण त्याचे प्रयोग प्रयोगशाळेमध्ये केले जातात. हे प्रॅक्टिकल आहे. थेरी आणि प्रॅक्टिकल. तेव्हा अनुभवामध्ये येण्याकरता त्याग अत्यंत आवश्यक आहे. लोकमान वमना समान मानने एकांती राहावे वमना समान मानणे एकांते राहणे. विठोसाठी त्याग लागतो. त्याप्रमाणे सेवा लागते. बाबांचं 93 वर्षाचं आयुष्य वारकरी शिक्षण संस्थेकरता संपूर्ण समर्पित अशा प्रकारचं जीवन आहे. आणि प्रेम, 4 तत्वाचा विकास माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आपल्या संप्रदायामध्ये काही संतांना काही पदव्या परंपरेनं योग्य अशा प्रकारच्या दिल्या गेलेल्या आहेत. माऊली पदवी फक्त ज्ञानोबरायला आहे. वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबारायला आहे. स्वानंद सुखलाशी सद्गुरु झोप महाराजांना. श्री गुरु बंकर स्वामी महाराजांच्याकडे.
शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म, मला वाटतं त्यानंतर बाबालाच ती पदवी प्राप्त झाली आहे. त्यागात शांती रमंतरम. बाह्य शांती आणि अंतर शांती, शांतीचे बरेच प्रकार आहेत. सगळं चिंतन आपल्याला मांडता येणार नाही. अभंग 6 चरणाचा आहे. 4 चरणाच्या अभंगाला 2 तास, तर 6 चरणाच्या अभंगाला किती तास? इतकं नाही, सरळ 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 बोलणार आहे. पुढे काही मंडळी आपल्या भावना बाबांच्या चरणावरती प्रगट करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे, ज्याच्याकडे भांडवल नसतं ना त्याने आधी चरणाचा अभंग घ्यायचा, म्हणजे वेळ निघून जातो त्याच्यात. तेव्हा आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं मोठं वैभव आहे. ज्यांना शांती ब्रह्म अशा प्रकारचं संवेदन केलं जातं. विद्यमान काळात शांती ब्रह्म शब्द उच्चारल्याबरोबर बाबांची मूर्ती डोळ्यासमोर येते. अशा बाबांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने आजची चिंतन सेवा, आजचा दिवस कालाच्या दृष्टिकोनातून ऋषी पंचमीचा दिवस आहे. कुठल्याही संस्कृतीला जगण्याकरता 5 गोष्टी लागतात: तत्वज्ञान, साहित्य, कला, सदाचार आणि इतिहास. 5 गोष्टी लागतात. त्याच्यात एक गोष्ट जरी कमी झाली तर तो संप्रदाय नष्ट होत असतो. त्याच्यामध्ये सदाचार ज्याला म्हणतात, त्या सदाचारामध्ये नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त कर्म, सण वार उत्सव प्रकारे त्याच्यामध्ये. ऋषी पंचमी सण नाही, उत्सव नाही, व्रत. आणि आजचा हा सप्तऋषींच्या पूजनाचा व्रताचा दिवस आहे. आणि या दिवशीच आपल्या महाराष्ट्रामध्ये एका ऋषींचा अवतार झाला. आणि दुसरी गोष्ट, आज तारयोगी गजानन महाराजांच्या समाधी सोहळ्याचा दिवस आजच आहे. आणि मान्यता अशी आहे, देश काल व्यक्ती अवस्था याच्यात भिन्नत्व आहे, परंतु एखादा काल जरी अपवित्र असला तर तो काल पवित्र करण्याकरता एखाद्या महापुरुषाने त्या कालामध्ये आपला जर देह समर्पण केला तर तो काल पुण्य रूप होतो. म्हणून आपल्यामध्ये पुण्यतिथी हा शब्द. तेव्हा अशा पवित्र दिवशी बाबांचा अवतार झाला. आणि आज सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वस्व असणारे बाबा यांनी आम्हाला विचारसागराची धडी दिली, श्रीमद भगवद्गीता शिकवली. आणि त्यांची आज्ञा, कारण 1 वर्षभर आपण थोडं बाजूला राहू या विचाराने व्रतस्थ असताना देखील. आणि मला काही आपले प्रेमातली मंडळी म्हणाले की इतर ठिकाणी जर तुम्ही केलं तर आम्ही कोर्टात दावा देऊ. मग आजचं कीर्तन कसं काय? फक्त बाबाची आज्ञा, बाकीचं बोलू शकत नाही. मानवी जीवन हे गतिमान आहे. गती, अधोगती, ऊर्ध्वगती, परमगती, गतीचे प्रकार आहेत. मनुष्य जीव हा गतिमान आहे. सगळं चिंतन नाही मला मांडता येणार. काही वेळेला गती माणसाची, आपण विद्यमान काळात देखील नव्हे गतिमान आहोत. श्री क्षेत्र आळंदी आणि बाबाच्या अविष्ट चिंतनाकरता भगवंताच्या चिंतनामध्ये आहोत. एक अंतरंगातली गतीच आहे. पण कदाचित त्या गतीची दिशा चुकली तर ती अधोगती होते. इतिहास आपल्याला माहित आहे. भगवान प्रभुरामचंद्रांच्या अवतार काळामध्ये भगवती सीता माता वाढत होत्या आणि प्रभुरामचंद्र जेवण करत होते. जेवण करता करता भगवान प्रभुरामचंद्र हसले. मोठी माणसं विनाकारण हसत नसतात, हसण्यासारखं झाल्याशिवाय हसत नाहीत. आणि एक महत्वाची गोष्ट आहे, विसंगती हा हास्याचा आत्मा आहे. तुला वाक्य पुन्हा सांगतो, विसंगती हा हास्याचा आत्मा आहे. जेव्हा विसंगती दिसते तेव्हा माणसामध्ये हास्य भाव प्रकट होतो. आणि गंमत सांगत असतो,
एका लहान मुलाने आपल्या बापाच्या कपाटातला फोटोचा अल्बम काढला आणि तो अल्बम होता त्याच्या आईच्या बापाचा लग्नाचा. पहिल्या पानापासून तो शेवटच्या पानापर्यंत त्यांनी तपासून पाहिला आणि बापाकडे जाऊन तक्रार केली, बाबा बाबा तुमच्या आधी आईच्या लग्नात माझा फोटो कसा निघाला नाही. बापाने सांगितलं तू गावाला गेला होतास. विसंगती झाली की हास्यरस निर्माण होतो. तर सांगण्याचा मुद्दा असा की भगवान प्रभू रामचंद्र हसले. सीता माता विचारतात का हसलात. प्रभू रामचंद्र सांगतात समोर जी मुंगळ्याची ओळ आहे ना, एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसून चालला तो वरच्या मुंगळ्याला पाहून हसतोय. काय हसण्यासारखं तो कीटक आहे. भगवान प्रभू रामचंद्र सांगतात माहित नाही तुला, वरचा मुंगळा मागच्या जन्मात स्वर्गातला इंद्र होता. पुण्य संपलं आणि मुंगळ्याच्या जन्माला आला. असं असते पोट गेलं तरी सवय जात नाही कंसात. तो स्वर्गात असताना इंद्रावर बसण्याची सवय होती. आता मुंगळ्याच्या जन्माला आला ती सवय गेली नाही, मग ते पाठीवर बसण्याकरता दुसऱ्याच्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चाललाय म्हणून हसायला लागलो. काय सांगतो तेव्हा काही प्रसंग असे असतात की त्या प्रसंगामध्ये माणसाच्या जीवनामध्ये काही विशेष अशा प्रकारचे मिळत असतं. मानवी जीवनामध्ये परमगती कथा काही शक्ती खर्च करावी लागते. कर्मशक्ती आहे, विचार शक्ती आहे आणि भावशक्ती आहे. कर्मशक्ती इंद्रियामध्ये, विचार शक्ती बुद्धीमध्ये आणि भावशक्ती हृदयामध्ये आहे. भावशक्तीचा आविष्कार जो होत असतो तो आपल्या हृदयातून निर्माण होत असतो आणि त्याचे देखील दोन प्रकार आहेत, प्रयोजिका आणि निश्चयात्मिका. कुठेतरी शास्त्रात आपण वाचले आणि वाचल्यानंतर आपल्या हृदयामध्ये भाव निर्माण झाला ती प्रयोजिका भावना आहे. पण जेव्हा प्रत्यक्षात त्या रस्त्याने आपण चाललो, मुळातच रस्त्याने चालणं अवघडच आहे महाराज. चालो जाणे वाटो सांगतात मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिद मां विद्य तत्वतः. निश्चयात्मक भाव निर्माण होण्याकरता काही टप्पे त्याचे.